हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? ठरल्याप्रमाणे आज संडे आहे आणि तरीही मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते, कारण मी कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की कढी फुनक्याची रेसिपी अशी मस्त तुमच्यासोबत शेअर करेल. तर एक इव्हिनिंग टू नाईट रुटीन पण तुमच्यासोबत शेअर होईल आणि एक रेसिपी पण शेअर होईल. तर चला आता मी तुम्हाला रेसिपी सांगायला सुरुवात करते. तर मी ना सकाळी अराउंड 10-10:30च्या अराउंड ना डाळ भिजवत टाकली होती. तुम्ही ट्राय करा, कारण आता थंडीचे दिवस चालले, हवामान थंड आहे, त्यामुळे लवकर टाका. 9-9:30 पर्यंत भिजवत टाकायला गेली पाहिजे डाळ. मला जरा विसर पडला आणि उशीर झाली होती. तर बघा आता इथे मी ना 3 प्रकारच्या डाळी घेते. चौथी डाळ ऑप्शनल आहे. मी 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी तूरची डाळ आणि 1 वाटी जी आहे मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही कपाचं मेजरमेंट घेऊ शकतात, वाटीचं मेजरमेंट घेऊ शकतात. आता मी इथे एक वाटी जी आहे तुम्हाला सांगते, तर तुम्ही दीड पण घेऊ शकतात, कारण आम्ही आमच्या घरामध्ये 3च जण आहेत. 4 जण असले तर तसं प्रमाण तुम्ही वाढवून घ्या. आणि फक्त 2 चम्मच जे आहे ना, मी याच्यामध्ये आपली जी चवळीची डाळ असते ना ती घातली आहे. चवळीची डाळ अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल तर टाका, पण माझ्याकडे अवेलेबल होती. थोडी चव अजून छान येईल त्याला, त्यामुळे मी चवळीची डाळ जी आहे ती यामध्ये घेतलेली आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या डाळींना मस्त वॉश करून घ्यायचं. सेपरेट वगैरे भिजवण्याची गरज नाही, सगळ्यांना एकसाथच भिजवायचं. आणि त्यानंतर जे आहे 2-3 पाण्याने वॉश केल्यानंतर मस्त भरपूर पाणी त्यामध्ये टाकायचं आणि याला झाकून साईडला ठेवून द्यायचं. आता सकाळी आपण ही प्रोसेस एवढी फक्त केली आहे. आता आपण भेटू डायरेक्ट सायंकाळी. तर मी इथे संध्याकाळी जरा लवकर वाटून ठेवून देते हे डाळ, कारण मला याच्यानंतर पियाला खाली खेळवायला पण घेऊन जायचं असतं आणि मग तिकडून आल्यानंतर खूप घाई गडबड होते. म्हणून म्हटलं खाली जायच्या आधी हे वाटण करून जे आहे ते आपण ठेवून देऊया, म्हणजे आल्यानंतर पटपट फक्त फुनके बनवायचं जे आहे तेवढंच काम राहील. शेवटी आता हे आपल्यावर डिपेंड असतं, आपल्याला कधी कसा काय टाईम मिळतो त्यावर सगळं आहे. आणि हो, ट्राय करायचं की डाळीमधलं पूर्ण पाणी जे आहे ना ते काढून ठेवायचं. तुम्ही एखाद्या जाळीमध्ये पण जे आहे ना पाणी असं खाली निघण्यासाठी ठेवून देऊ शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये काहीच पाणी उरणार नाही. 5-1 मिनिटात सगळं पाणी निघून जातं. आणि त्यानंतर मग जे आहे आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. ही डाळ बारीक करताना जर यामध्ये थोडं पाणी राहून गेलं तर गोष्ट काय होऊन जाते ना, की फुनक्यांना व्यवस्थित शेप देता येत नाही आपल्याला, आणि मग ते व्यवस्थित दिसत पण नाही. आणि आपण ठेवल्यानंतर पण ते पातळ असल्यामुळे मग तो शेप पकडून ठेवत नाही ते, आणि ते थोडे लूज व्हायला लागतात. त्यामुळे ट्राय करायचं की जेवढं याच्यातून पाणी काढता येईल तेवढं काढून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर जे आहे आपण वाटायला सुरुवात करणार आहोत. मी यामध्ये ना म्हणजे अद्रक लसूण, तुम्हाला आता पुढे दिसेलच सगळं, अद्रक लसूण जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर हिरवी मिरची त्यामध्ये घालायची. नसेल तर तुम्ही तिखट पण टाकू शकतात, पण हिरवी मिरचीने थोडा फ्लेवर छान येतो कच्ची मिरची असली तर. आणि मग मिक्सरमधून याला बारीक करून घ्यायचं आहे. खूप असं एकदम बारीक नाही, असं दरदरीत जसं आपण त्याला वाटण करून घेतो तसं तेवढं करून घ्यायचं आहे. हे फुनके ना तुम्ही फ्रेश कढीसोबत खाल्ले तर छान लागतातच, पण जर सकाळी उरलेत ना, म्हणजे 2-4 फुनके उरलेत सकाळी, तर तुम्ही त्याचा असा पूर्ण चुरा करायचा मस्त. आणि जर तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल किंवा लोखंडाची कढई असेल ना, मस्त त्यामध्ये तेल टाकून त्याला थोडं भाजून घ्यायचं. इतका टेस्टी नाश्ता बनतो ना हा, आणि खूपच छान लागतं. हे अशा डाळीची मला असं वाटतंय की आपण भजी पण बनवून घेऊ शकतो. फक्त ही सेम प्रोसेस करायची आणि सायंकाळी याच्या भज्या बनवून घ्यायच्या. किती हेल्दी होईल नाही का ह्या नाश्ता. फक्त तळला जाईल म्हणून मग तो थोडासा ऑइली होऊ शकतं, किंवा मग आपण असं त्याला काय म्हणतात, त्याला जसे आपण धिंडरे वगैरे बनवतो आपण तसंही याचं बनवून घेऊ शकतो. मल्टिपल आपण ह्या एका रेसिपीपासून वेगवेगळ्या गोष्टी बनवून घेऊ शकतो. पण चला, आपण आता जे आहेत ते फुनके बनवणार आहोत. तर मी इथे त्याला वाटण करून घेते. जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप बारीक नाही करायचं, पण मी आता जे पहिलं बारीक करून घेत होती त्यामध्ये सगळंच मी अद्रक वगैरे सगळं घातलं होतं, तर ते चांगलं बारीक झालं पाहिजे, म्हणून मी हे जरा अशा पद्धतीने थोडं बारीक केलं आहे. याच्यानंतरचे जे 2 भांड्यांमध्ये मी आता मिक्सरमधून वाटण करून घेईल, ते याच्यापेक्षा थोडं जाडसर ठेवेल. आणि बघा पाणी पूर्ण काढून घेतलं ना, तर अशा पद्धतीने मस्त जी पेस्ट असते ना, थोडी अशी थोडी फक्त ओलसर होते, नाहीतर मग खूप जास्त पातळ होऊन जाते ती. आणि आपण मीठ टाकल्यानंतर अजून जास्त जे आहे ते पातळ होऊन जातं. त्यामुळे बघा आता मी हे इथं काढून घेते सगळं आणि थोडा वेळ झाकून ठेवेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला पियाला खाली घेऊन जायचं आहे, म्हणजे आल्या आल्या मला पटपट जे आहे हे सगळं बनवता येईल. तर मी हे सगळं काढून झाकून ठेवून देते.
सगळं छान असं मस्त हाताने मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळा फ्लेवर त्यामध्ये आला पाहिजे. आणि इतके टेस्टी बनले होते ना, मला असं वाटतं की मी जरा तासभर हे पहिले सगळं करून ठेवलं होतं ना, त्यामुळे त्या सगळ्या डाळीच्या मध्येपर्यंत सगळा तो लसूण, अद्रक, मिरचीचा सगळा फ्लेवर गेला होता आणि खूप छान बनलं होतं. तर मी 1 तासभर असं हे झाकून पडलं होतं आणि आल्यानंतर जे आहे मी त्याच्यामध्ये कांदा वगैरे कापून टाकणार आहे. आणि बघा माझ्याकडे ही अशी जाळी आहे, मी ऑनलाईनच मागवली होती आणि मोस्ट ऑफ असं काही वाफवून घ्यायचं असेल तर मला ही कामात येते. खूप छान आहे मला असं वाटतंय आणि स्टेनलेस स्टीलची आहे. क्वालिटी पण खूप छान आहे. बऱ्याच वेळा माझी हिला यूज करून झाली आहे. वॉश वगैरे करायला पण काही हरकत नाही एवढी. आणि असं काही म्हणजे आपल्याकडे काय होतं की ठेवायला भांडं नसेल ना असं, तर मग ही अशी जाळी बरी पडते, कारण मग ते भांड्याच्या आकारानुसार ती कमी जास्त होऊन जाते. तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे ते चेक करून घेऊ शकतात. बघा आता इथे मला कुकर जेवढ्या साईजचा आहे ना तेवढा मी याच्यामध्ये ठेवून घेते. कढईमध्ये पण ठेवता येते तशी, पण म्हटलं कुकर जो आहे व्यवस्थित राहील, झाकण लावता येईल, म्हणजे पॅक व्यवस्थित शिजतात, मग फटक्यात शिजून जातं सगळं. आणि ही अशी जाळीचा मी आता यूज करून घेते. किंवा तुमच्याकडे गाळणी वगैरे असेल, बऱ्याच वेळा आपल्याकडे असते स्टीलची गाळणी, ती पण त्याच्यामध्ये ठेवून घेऊ शकतो. किंवा नसेलच काही तर इडलीचे भांडे असतात. माझ्याकडे जेव्हा ही जाळी नव्हती ना तेव्हा मी इडलीच्या भांड्यामध्येच बनवायची फुनके. मी बट्टी पण त्यामध्येच बनवून घ्यायची, पण आता ही जाळी आली त्यामुळे याच्यामध्ये बनवते. आणि आता मी इथे कांदा कट करून घेते. कांदा छान मस्त बारीक बारीक कट करून घ्यायचा. थोडा जास्त पण कांदा घातला ना तरी खूप छान चव येते त्याला. त्यावर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती घालायचं. तरी मी मोठ्या साईजचा एक कांदा घेतला आहे आणि बारीक बारीक कट करून मी आता यामध्ये मिक्स करून घेईल. कोथिंबीर ना थोडी जास्त घालायची. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, खूप कमी होती, म्हणजे दिसण्यासाठी फक्त दिसेल ना एवढीच माझ्याकडे कोथिंबीर होती, तर मी तेवढी घातली आहे. त्यानंतर चवीपुरता मी आता मीठ टाकते आणि यामध्ये जिऱ्याचं पावडर, धन्याचं पावडर आणि थोडीशी कलरसाठी थोडीशी हळद घालते. आणि अगदी थोडासा म्हणजे असं म्हणतो ना आपण 2 चुटकी असं मी फक्त इनो यामध्ये टाकलेला होता. इनो नसेल तर तुम्ही खाता सोडा जो असतो तोही यामध्ये टाकून घेऊ शकता, जेणेकरून छान फुगतात मग ते. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. जर मी कांदा पण पहिले यामध्ये कापून टाकून दिला असताना तर मग कांद्याला पाणी सुटतं आणि हे थोडं पातळ झालं असतं. त्यामुळे मग असं नका करू, जसं माझं बघून तुम्ही केलं की तासभर भिजवून ठेवू आणि कांदा पण मिक्स केला, मग ते पातळ होऊन जाईल. अजून त्यामध्ये जर मीठ टाकून ठेवलं मग तर विचारूच नका, कांदा मीठ एकत्र आलं की भरपूर पाणी सुटतं त्याला. आणि असं फक्त हातामध्ये अशा जे आहेत ना काय म्हणतात त्याला, असे मूठचा आकार जो असतो ना तसा द्यायचा. तसं तुम्ही तुमच्या मर्जीने गोलाकार पण देऊ शकतात. मुलांनी खायला पाहिजे म्हणून मस्त हार्ट शेप, फ्लावर शेप पण बनवून देऊ शकतात. पण मी नॉर्मली ते असंच ठेवते. आणि जी जाळी मी तुम्हाला दाखवली होती ती ठेवली. कुकरमध्ये खाली पाणी टाकलेलं आहे आणि हे सगळे अशा पद्धतीने जे आहे त्याच्यामध्ये मस्त ठेवून देते. माझे जेवढे बनवायचे होते तेवढे त्या जाळीमध्ये बरोबर सगळे मावले, ना कमी ना जास्त. अगदी परफेक्ट होतं ना ते, मेजरमेंटने सगळ्या जाळीमध्ये बसलं. नाही तर मग नाही बसलं तर बऱ्याच वेळा आपल्याला दुसरे अजून भांडे भरावे लागतात. पण लकीली झालं सगळं. आणि यातच सगळे फुनके जे होते ते माझे बसून गेलेत. फुनके माझे ठेवून झालेले होते आणि आता मी इथे कढी बनवते. तसं तर म्हणजे कढी काय एवढी विशेष नाही, रेसिपी तुमच्यासोबत काही शेअर नाही करत मी, सगळ्यांनाच माहिती असते. फक्त एकच गोष्ट की फुनक्यांसोबत कढी ना थोडी आंबट जी असते ना ती खूप छान लागते. त्यामुळे ना जर दही आंबट नसेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये जे लिंबूसत्व असतं, म्हणजे असे सिट्रिक ॲसिड आपण ज्याला म्हणतो, असे साखरेसारखे त्याचे दाणे असतात, ते तुम्ही असे 10-12 दाणे जे आहेत ते कढीमध्ये टाकले की मग कढीची चव जी असते ती छान आंबट येऊन जाते. सो आंबट कढी बनवा. कढी आणि फुनके जर म्हणजे आंबट कढी असते ना, कॉम्बिनेशन खूप म्हणजे जबरदस्त लागतं. आता मला इथे काही माहीत नव्हतं की कढी बनवण्याचा प्लॅन यांचा आहे असं, कारण ह्या वेळेला त्यांचा मोस्ट ऑफ मीटिंग वगैरे चाललेली असते, पण आज काही नव्हती. म्हणून त्यांनी मला आवाज दिलेला की तू कढीचं सगळं प्रिपरेशन करून ठेव, कढी मी बनवणार आज. म्हटलं ठीक आहे. आता सगळं प्रिपरेशन करायलाच बघा तुम्हाला सगळं कांदा हे जे काही आपल्याला कट करायचं, मिरची वगैरे सगळं काढायचं, याला आपल्याला 15 मिनटं तरी लागून जातात. आणि मेन कढीला तडका देण्यासाठी फक्त पुढचे 5 मिनटाची गरज असते, कारण त्यामध्ये काही आपल्याला कांदा वगैरे एवढा परतून घ्यायचा नसतो. मी टाकत नाही कढीमध्ये कांदा. बऱ्याच वेळा कढीमध्ये कांदासुद्धा टाकला जातो, म्हणजे कढी पकोडा असं काय म्हणतात ना, त्यामध्ये कांद्याचा उपयोग होतो. सो आता इथे फक्त मिरची आणि लसूण आपल्याला फक्त परतून घ्यायचे. त्याला 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. त्यातल्या त्यात जर स्टीलची कढई असली तर अजून लवकर सगळ्या गोष्टी जळायला लागतात, म्हणजे अजून लवकर होतं. आता हे 2 मिनिटाचं काम फक्त ते करणार आहेत आणि त्याच्यासाठी ते लावतील 10 ते 15 मिनिटं तरी लावतील. आणि जे महत्त्वाचं काम होतं ते इथे मी करून ठेवलं आहे. म्हणजे सुरुवात इथून झाली होती की मी आजची कढी करणार आहे, तुला कढी जमत नाही. इथेच माझं डोकं जरा फिरलं होतं की मला कढी जमत नाही म्हणजे काय. पण म्हटलं जाऊ दे, खूप दिवसापासून जे आहे यांनी काही कढी वगैरे बनवलेली नाही आहे, त्यातल्या त्यात तो तडका का असे ना आपल्याला आयता
मिळणार आहे, सो तो एन्जॉय करूयात. भांडण्यात काही अर्थ नाही बाबा, ठीक आहे मला जमत नाही. आणि बनवली ना, कशी आली ना कढी, म्हणजे माणसांनी जर बनवली तर एक ट्रिक आहे, चांगलंच म्हणायचं खूप छान बनवली, चहा पण बनवली तर खूप छान बनवली असंच सांगायचं, तरच तुम्हाला पुढच्या वेळेला ते आयतं खायला नाही तर प्यायला मिळेल. तुम्ही जर नाव ठेवले की माझं पण तर असंच असतं, मी पण तर हेच केलं, मग संपला विषय, मग पुढच्या वेळेस मिळणार नाही आयतं खायला. त्यामुळेच जे बनवलं, जसं बनवलं चांगलं बनवायचं. अगदी त्यांना कढईमध्ये तेलसुद्धा मी टाकून दिलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं असतं की कढी मी बनवली म्हणून छान झाली. काय हरकत नाही. चला, इथे पिया पण एक्सायटेड होती की कढी फुनके बनवले तसं, कारण मुलंही दररोज बोर होतात की काय भाजी चपातीचं जेवण असतं असं, सो ती पण एक्सायटेड होती. आणि फुनके माझे तयार आहेत, कढी पण बनवून झालेली आहे. चला तर मस्त प्लेटमध्ये असा फुनके ठेवायचे आणि त्याच्यावर अशी कढी टाकायची आणि मस्त एन्जॉय करायचं. आता तुम्हाला जर याच्यावरून कच्चा कांदा, असा मस्त बारीक कापलेला कांदा असतो, तो पण तुम्ही यावर टाकून खाऊ शकतात. मला तर कांदा टाकून खूप जास्त आवडतं. आता हे ज्याच्या त्याच्या आवडीवर जे आहे ते डिपेंड आहे, पण कढी फुनके ही रेसिपी जर तुम्ही अजूनपर्यंत ट्राय केलेली नसेल ना, तर एक वेळा नक्की ट्राय करा. खूप हेल्दी असं हे जेवण होईल. सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत त्यामध्ये, त्यातल्या काहीतरी विशेष पण होतं चपाती भाजीपेक्षा. सो चला, आता आम्ही आमचं जेवण एन्जॉय करतो. उफ, हे भांडे आणि हा किचन ओटा, इतकं मस्त जेवण झालं आहे आणि हे सगळं आता आवरावं लागणार आहे, पण काही हरकत नाही, सवय झाली आहे सगळ्या गोष्टींची, त्यामुळे आनंदात गोष्टी होऊन जातात. कधी कधी येतो वैताग, पण बऱ्यापैकी सवय असते, त्यामुळे आपण आनंदात सगळं करून घेत असतो. चला, आता हे सगळं किचन मी इथे क्लीन करते आणि माझा व्हिडिओ देखील संपवते. अपेक्षा करते तुम्हाला ही कढी फुनक्याची रेसिपी आवडली असेल, नक्की ट्राय कराल. कशी आली मला नक्की कमेंटमधून सांगा. आणि हो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.